क्वेश्चन दाखवणार बस आता आवाज नाही. याला व्हेलॉसिटी टाइम ग्राफ दिलेला आहे आपल्याला, राईट. त्याचं काय काढायचं आहे आपल्याला? डिस्टन्स टाइम ग्राफ अँड ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ हे दोन ग्राफ बनवायचे. ओके. सो याचा आता डिस्टन्स टाइम ग्राफ कसं बनणार आहे? व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे काय होतंय? युनिफॉर्म मोशन मध्ये डिस्टन्स टाइम ग्राफ कसं असेल? स्ट्रेट लाईन. मग नंतर काय होतं? व्हेलॉसिटी कमी होत चालली आहे युनिफॉर्म. सो जेव्हा व्हेलॉसिटी कमी होणार तेव्हा काय होणार आहे आपलं? तर मग तो कसा जाईल? खाली डॉटेड लाईन असा जाईल. त्या पॉइंट पासून से हा पॉइंट ए आहे, या ए पॉइंट पासून असं खाली जाईल, या ए पॉइंट पासून असं वरती वरती खाली जाईल. आता एक सरळ सिंपल एक्झाम्पल सांग. आपला हा इथून क्लास पासून खाली उतार आहे. आता या उतारावरनं गाडी स्पीड मध्ये जाते आपली, बरोबर. सो इथून गाडी स्पीड मध्ये निघाली. आता तिथे आडवा रोड आहे, तिथे जाऊन आपल्याला ब्रेक मारायचा आहे. सो तिथे जेव्हा ब्रेक मारता तेव्हा तुमची व्हेलॉसिटी कमी होत जाते का? सो जेव्हा तुमची व्हेलॉसिटी कमी होत जाते तेव्हा तुमचं डिस्टन्स कमी होत जातं की डिस्टन्स वाढतंय? इथे विचारलेलं काय? यू आर बीन हाफ डिस्टन्स टाइम ग्राफ, बरोबर. सो तुमचं डिस्टन्स कमी व्हायला लागतं का? डिस्टन्स कमी होतं नाही, डिस्टन्स कव्हर होतं, पण डिस्टन्स कमी होतंय का? इकडे जाणार नाही. डिस्टन्स विल गो ऑन इन्क्रीजिंग. मग ते इन्क्रीज कसं होईल? पहिले तुमची व्हेलॉसिटी जास्त इथे आहे, सो मीन्स मोर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन लेस टाइम. आणि इथे काय होतंय? इथे as you are moving ahead with time you will cover less distance in more time and at the start more distance in less time, right? So आता इकडे काय आपलं x axis वरती y axis वरती डिस्टन्स आहे. सो स्टार्टिंगला आपलं काय होईल? मोर डिस्टन्स कव्हर्ड इन लेस टाइम असं बनेल का ग्राफ? आणि आपला पॉइंट ए बी अँड सी. तर हे काय होणार ग्राफ आपला? आता इट विल बी ए बी अँड देन सी. व्हेलॉसिटी जरी 0 झाली आपली इथे जाऊन, तर याचा अर्थ असं थोडी की आपलं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड 0 झालंय. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स कमी होत चाललंय. आपण 0 ला नाही येऊन थांबलो. हे कळतंय? व्हेलॉसिटी काय आहे? velocity is rate of change of displacement. इथे डिस्प्लेसमेंट होत नाहीये, पण याचा अर्थ असतो थोडी की ते ओरिजिनला वापस येऊन थांबलंय. व्हेलॉसिटी 0 झाली म्हणजे कळतंय काय सांगतोय मी? इफ से व्हेलॉसिटी जी आहे दॅट इज 2 मीटर्स पर सेकंड. सो 2 मीटर्स पर सेकंड म्हणजे काय की ते प्रत्येक सेकंदाला 2 मीटर पुढे सरकतंय. असं ते 3 सेकंद असं चाललं. 3 सेकंदासाठी असं होत राहिलं आणि नंतर 4थ्या सेकंदाला काय झालं? त्याची स्पीड झाली 0 मीटर्स पर सेकंड. म्हणजे याचा अर्थ असं थोडी आहे की ते तिथून लगेच इकडे आलं, तिथे जाऊन ते थांबलंय. तिथून त्याची डिस्प्लेसमेंट जी आहे ते होत नाहीये. आता व्हेलॉसिटी 0 होणं म्हणजे हे असतं. व्हेलॉसिटी 0 होणं म्हणजे हे नाही की आपलं ऑब्जेक्ट वापस ओरिजिनला आलंय, तिथून सुरू केलं तिथे. आता मी काय सांगतोय? व्हेलॉसिटी 0 होणं म्हणजे रेस्ट वरती येणं. सो तिथे जाऊन ते 2-3 सेकंदानंतर रेस्ट मध्ये आलंय 2 मीटर्स पर सेकंड. सो 3 सेकंदासाठी त्याने एवढं डिस्टन्स एवढ्या स्पीडने काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल, एवढ्या ह्याने ते आता किती 6 मीटर ट्रॅव्हल करेल. सो 6 मीटर नंतर ते जाऊन रेस्ट वरती आलंय.
रेस्ट वरती आलंय म्हणून त्याचं काय झालंय, व्हेलॉसिटी झिरो झाली आहे. आता कळतंय की ते व्हेलॉसिटी झिरो झाली म्हणजे याचं अर्थ असं नाही की त्याचं डिस्टन्स ट्रॅव्हल पण झिरो होऊन जाईल. सो डिस्टन्स इट इज ट्रॅव्हलिंग लेस डिस्टन्स इन मोर टाइम and at the end when it comes to zero it will come to rest. आणि इथून पुढे काय राहणार, it will continue to be at rest. त्याचं डिस्टन्स कॉन्स्टंट होऊन जाईल. सर डॉटेड लाईन नाही येणार. नाही, डॉटेड लाईन डिस्टन्स चेंज कसं काय होईल, डिस्टन्स इथून इथे कसं काय चालतं, म्हणजे इथून इथपर्यंत गेलं वापस झिरो पासून सुरू झालं असं थोडी होणार आहे. डोरेमॉन थोडी आहे. ओके, सो नेक्स्ट काय आहे आपलं, ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ. तर काय होणार याच्यामध्ये, आता पहिली आपली व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे ऍक्सेलरेशन किती असते, झिरो असते. सो ऍक्सेलरेशन पहिले किती आपलं, इट इज झिरो म्हणजे या लाईन वरती येणार, म्हणजे हा झाला आपला a to b. एक्स ऍक्सिस वरतीच येणार, इक्वल्स टू झिरो. आपलं ऍक्सेलरेशन इक्वल्स टू 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर काय आता, व्हेलॉसिटी आपली कमी होत चालली आहे, म्हणजे काय होत चाललंय, ऍक्सेलरेशन इज निगेटिव्ह. सो ऍक्सेलरेशन आपलं निगेटिव्ह होऊन जाईल. सो b to c. नेक्स्ट क्वेश्चन काय होतं, दिस इज अ एक्सेलरेशन टाइम ग्राफ, राइट. आणि याचं काय काढायचं आपल्याला आता, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. सगळ्यात पहिले जेव्हा आपलं ऍक्सेलरेशन इन्क्रीज होतंय तेव्हा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ कसा बनणार आहे आपला, it will be a parabola. This is our point A, B and C. So parabola आपला असा वरती जाणारा बनेल असा. तर आपलं A to B. आता आपली व्हेलॉसिटी काय होते, ऍक्सेलरेशन काय होत चाललंय, कमी होत चाललंय, पण निगेटिव्ह झालंय का, नाही. म्हणजे काय होतंय, स्टिल आपली व्हेलॉसिटी वाढतीये. ऍक्सेलरेशन निगेटिव्ह झाल्यावरच काय होत असते, आपली व्हेलॉसिटी कमी होते. बट इथे ऍक्सेलरेशन निगेटिव्ह आहे का, नाही. ऍक्सेलरेशन इज स्टिल पॉझिटिव्ह. आणि ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे, बट इथे काय आहे, स्टार्टिंगला इट इज मोर अँड स्लोली इट इज गेटिंग लेस, म्हणजे इट इज डिक्रीजिंग. सो इन्क्रीजिंग मध्ये काय होतं, इट वॉज फर्स्ट चेंजिंग इट्स velocity, less change in velocity in more interval of time, and slowly more change in velocity in less interval of time, right. पहिले कमी चेंज होता जास्त वेळेमध्ये आणि नंतर जास्त चेंज होता कमी वेळेमध्ये, बरोबर. सो आता बघा इथे काय होतोय, पहिले जास्त चेंज होणार आहे, मग कमी चेंज होणार आहे, मग इथून पुढे ग्राफ कसा बनेल, स्ट्रेट लाईन. जर पॅराबोला खालच्या साईडला गेला तर काय होणार आहे, आपली व्हेलॉसिटी कमी होणार आहे, व्हेलॉसिटी 0 ला होऊन जाईल. बट मला एक सांगा, इथे ऍक्सेलरेशन कमी होत आहे. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं व्हेलॉसिटी कमी होतीये, बट डिस्टन्स ट्रॅव्हलिंग कमी होतंय का, नाही. तसं सिमिलरली इथे आता ऍक्सेलरेशन कमी होत आहे तर व्हेलॉसिटी कमी नाही होणार. मला एक गोष्ट सांगा, जेव्हा तुम्ही ब्रेक दाबता गाडीचे, यू आर ऍक्सेलरेटिंग इन अपोजिट डायरेक्शन, त्याच्यामुळेच व्हेलॉसिटी कमी होत चालली आहे. बट मला एक सांगा, जेव्हा तुम्ही ब्रेक दाबताय तर तुमची व्हेलॉसिटी कमी होतीये, इज इट गेटिंग इनटू निगेटिव्ह व्हेलॉसिटी, उलट जाती का तुमची गाडी कधी, जेव्हा गाडी उलटी जाणार तेव्हा व्हेलॉसिटी निगेटिव्ह होईल ना.
कळतंय velocity has magnitude as well as direction. तर आपण जेव्हा ब्रेक दाबतो तेव्हा काय होतंय velocity कमी होत चालली आहे पण कसं होणार आहे ते आता इथून पुढे काय होईल हाँ बताओ बताओ कसा होईल ग्राफ इट विल गो लाइक दिस और इट विल गो लाइक दिस the A to B ये वाले सांगा मला काय होईल हा फर्स्ट केस होईल की सेकंड केस होईल फर्स्ट केस इट विल ऑलवेज बी आवर फर्स्ट केस दिस विल बी आवर V2C ठीक है नेक्स्ट क्वेश्चन क्या अपना velocity अशी आहे नंतर खाली and then नंतर आणि याचं आपल्याला काय ड्रॉ करायचंय एक्सेलरेशन टाइम ग्राफ कसा बनायचं एक्सेलरेशन टाइम ग्राफ बताओ तुम्ही Starting the x-axis on the मग चला एक्सेलरेशन आपलं A to B काय होईल starting x-axis on the A B काय होईल x-axis. along x-axis सो आता इथे काही ऍक्सेलरेशन झालंय नाही B टू या B पासून या B पर्यंत इथे किती आहे velocity से इथे हे A युनिट वरती होतं and here it is also at A units minus A units so काही चेंज आहे का चेंज इन velocity झाली आहे का किती चेंज झालाय A to minus A आणि चेंज कसा काढायला सांगितलं तुम्हाला चेंज नेहमी कसा निघतो फायनल फायनल मायनस इनिशियल फायनल किती आहे नेगेटिव्ह मायनस ए आणि इनिशियल किती आहे ए सो चेंज कितीचा झाला ए सो इथे काय होणार विल जस्ट सी वन्स ॲट -2a इथे येणार आपला पॉइंट बी अँड त्याच्यानंतर काय स्टील और velocity आता त्याच्यानंतर velocity चेंज होणार आहे का नाही हो इथून नाही इथून पुन्हा नाही होणार सो इथून फिर से यहाँ पे मग काय वाढती मग त्याच्यानंतर काय सर वेलोसिटी डिक्रीज होती तेव्हा ॲक्सेलरेशन इन्क्रीज होईल ना सर velocity डिक्रीज होताना acceleration increase कसं होईल खाली कसं काय velocity चेंज होतीये का नाही वरची वरची ही वाली
इथे पण चेंज होतीये का? मग व्हेलॉसिटी जर चेंज होत नाही तर ऍक्सेलरेशन झिरो. मी आता सांगितलं कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन आणि झिरो ऍक्सेलरेशन सेम नाहीये. लिहून दिले तुम्हाला 2 पॉइंट्स. इथे सांगा आता हे इथे व्हेलॉसिटी चेंज होतीये नाही म्हणजेच काय? ऍक्सेलरेशन इज झिरो. इथे चेंज होत आहे व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन काय होणार? झिरो. अरे व्हेलॉसिटी बदललीच नाही तर ऍक्सेलरेशन येणार कुठून? देयर इज नो चेंज. चेंज इज इक्वल्स टू झिरो. आणि तुम्ही एक केस नंबर 5 बनवलेला आहे ज्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन असं तुमचं वाढत चाललंय. ऍक्सेलरेशन इज इन्क्रीजिंग राईट. बट तुम्ही एक ऍक्सेलरेशनचा असा ग्राफने बनवलेला ना, ऍक्सेलरेशन इथे डिक्रीज होतोय. ही केस राहिली आपली राईट. सो याच्यासाठी व्हेलॉसिटी टाइम ग्राफ कसा आला होता? व्हेलॉसिटी वाज इन्क्रीजिंग इन दिस वे. सो इथे आता व्हेलॉसिटी कशी होईल? डिक्रीज म्हणजे काय? असं असा सगळं फिरवायचं. वरच्या साईडला हा मला याच्यामध्ये काढलं. मला एक गोष्ट सांगा, हा ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ आहे, त्याचा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ असा बनला. सो आपण एक व्हेलॉसिटी जेव्हा वाढत होते तेव्हा याचा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ कसा बनला होता बघा तर. ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ साठी आपला व्हेलॉसिटी टाइम ग्राफ असा आलाय. सो जेव्हा व्हेलॉसिटी वाढतीये तेव्हा त्याचा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ कसा येतोय? अरे आय एम आस्किंग की जर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ असा आहे, if this is our velocity time graph, तर याचा डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ कसा बनवलाय आपण? कसं बनवलाय सर? स्टीपर पॅराबोला. ओके असं बनवलंय. बरोबर असंच येणार आहे. सो मला एक गोष्ट सांगा, मग आता पलीकडचं जर आपली व्हेलॉसिटी आता हे तर संपलं, हा केस ते संपला. जर आपली व्हेलॉसिटी डिक्रीज होत होती त्या केस मध्ये आपला ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ कसा होता? निगेटिव्ह. सॉरी, डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ लाईक दिस. मग आता इथे जेव्हा आपलं ऍक्सेलरेशन कमी होत आहे तेव्हा त्याचा पण आपला व्हेलॉसिटी टाइम ग्राफ कसा बनेल? इट विल बी सेम. तो पण असंच बनला. याच्यामध्ये बघा एक 3 स्टेप वाईज बघू शकता तुम्ही. सगळ्यात वरती आहे आपलं ऍक्सेलरेशन, त्याच्यानंतर आहे व्हेलॉसिटी आणि त्याच्यानंतर आहे आपलं डिस्प्लेसमेंट. जर याच्यामध्ये लिनियर चेंज झाला तर याच्यामध्ये कसा चेंज होणार? पॅराबोलिक चेंज होणार. जर व्हेलॉसिटी मध्ये लिनियर चेंज झाला तर डिस्प्लेसमेंट मध्ये पॅराबोलिक चेंज होणार. जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, इफ दिस इज कॉन्स्टंट, डिस्प्लेसमेंट कशी होणार? इट विल बी लिनियर. ऍक्सेलरेशन जर कॉन्स्टंट असेल तर व्हेलॉसिटी कशी होणार? लिनियर. कॉन्स्टंट म्हणजे काय? जर जेव्हा आपण ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ असा बनवला होता पॅरलल टू एक्स ऍक्सिस, तेव्हा त्याचा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ कसा होता आपला? लिनियर होता, असा वरती वाढणारा. जेव्हा वरचं कॉन्स्टंट होणार तेव्हा खालचं काय होणार? लिनियर, इन्क्रीज होणार. जेव्हा व्हेलॉसिटी वाढणार तेव्हा डिस्प्लेसमेंट काय होणार? इफ वे जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर डिस्प्लेसमेंट लिनियर होणार. जेव्हा ऍक्सेलरेशन लिनियर असेल तर व्हेलॉसिटी काय होणार? पॅराबोला होणार. इथेच बनवले आपण. व्हेलॉसिटी इज लिनियर, वाढतीये. व्हेलॉसिटी इज गेटिंग पॅराबोला. जर व्हेलॉसिटी वाढतीये तर डिस्टन्स कसं होणार? पॅराबोला. इट विल बी पॅराबोला. मी फक्त एवढ्याच सांगतोय. व्हेलॉसिटी पासून डिस्प्लेसमेंट, ऍक्सेलरेशन पासून व्हेलॉसिटी, इथून इथे उडी मारली. 2 पायऱ्याने उड्या मारायच्या आपल्याला.
एक एक काय बोललो मी आता की जेव्हा ऍक्सलरेशन लिनियरली वाढतंय तेव्हा काय होणार व्हेलॉसिटी पॅराबोला बनणार जेव्हा व्हेलॉसिटी लिनियरली वाढतीये इथे बनवलंय बघा आपण जेव्हा व्हेलॉसिटी लिनियरली वाढतीये तेव्हा डिस्प्लेसमेंट कसं बनणार पॅराबोला बनणार त्याच्यानंतर जेव्हा ऍक्सलरेशन कॉन्स्टंट आहे तर व्हेलॉसिटी कशी होणार लिनियर आणि जेव्हा व्हेलॉसिटी लिनियर आहे सॉरी कॉन्स्टंट आहे तर आपलं हे काय बनणार इट विल बी लिनियर म्हणजे जेव्हा व्हेलॉसिटी आपली कुठे बनवू इकडे दिसणार हा क्वेश्चन आहे जेव्हा आता आपलं ऍक्सलरेशन कॉन्स्टंट झालं इफ दिस इज आवर ऍक्सलरेशन टाइम ग्राफ तर याचा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ कसा बनणार व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार आहे अशी हे जेव्हा कॉन्स्टंट होणार तेव्हा हे लिनियर होणार त्याच्यानंतरची केस व्हेलॉसिटी जेव्हा कॉन्स्टंट होती त्याचा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ कसा बनला आपला लिनियर असा वाढत चाललाय वरती तुला एक स्टेप वाईज पकडा सगळ्यात वरती काय असते आपलं ऍक्सलरेशन त्याच्या खाली व्हेलॉसिटी त्याच्या खाली डिस्प्लेसमेंट जेव्हा ऍक्सलरेशन लिनियरली इन्क्रीज होणार व्हेलॉसिटी पॅराबोला वाईज इन्क्रीज होणार जेव्हा व्हेलॉसिटी लिनियरली इन्क्रीज होणार तेव्हा आपला डिस्प्लेसमेंट पॅराबोला वाईज इन्क्रीज होणार जेव्हा ऍक्सलरेशन इज कॉन्स्टंट तर तेव्हा व्हेलॉसिटी लिनियरली इन्क्रीज होणार कुठे गेला आपला हा this acceleration is constant velocity is increasing linearly आणि जेव्हा velocity linear आहे this velocity जेव्हा linear आहे तेव्हा displacement Velocity constant constant आहे आहे तेव्हा हे linear रिलेशन कळालंय नाही तर काय कॉन्स्टंट लिनियर पॅराबोला सब जोला हा ग्राफ बनवलाय तुम्ही जेव्हा ऍक्सलरेशन कमी होत आहे तेव्हा व्हेलॉसिटी कशी होतीये हा ग्राफ बनवा केस 5 च्या बाजूला केस 5 ऑब्जेक्टिव्ह एक्सप्लोरेटेड मोशन Acceleration is ही आहे आपली केस 5 अँड आपल्या केस 6 त्याच्या बाजूला ड्रॉ करा की जेव्हा ऍक्सलरेशन युनिफॉर्मली आता डिक्रीज होत आहे अँड त्या केस मध्ये काय होईल आपली व्हेलॉसिटी टाइम ग्राफ होईल लाईक दिस सर पहिलं काढलेलं आहे ना हा ना मग हा केस 5 आहे केस 5 च्या बाजूला केस 6 आहे ना काय होणार मागच्या केस मध्ये काय होत होतं इट वॉज इन्क्रीजिंग इथे काय होणार आहे Decreasing. जरा सिंपल So, fourth वाला question होता. कोणता Velocity time. इथे एवढं उरलं बनवा पटकन त्याच्यानंतर आपला आणखी क्वेश्चन बाकी आहे दॅट इज व्हेलॉसिटी जर अशी आहे तर हाऊ इज आवर ऍक्सलरेशन टाइम ग्राफ
ओके, कसं बनणार आहे आता? व्हेलॉसिटी पाहिलं आहे काय होती आहे, ए टू बी काय होती आहे, लिनियर आहे. Linear. The constant. कॉन्स्टंट म्हणजे काय होती आहे, वाढती. वाढती आहे. सो तेव्हा ऍक्सेलरेशन काय होतं, कॉन्स्टंट कॉन्स्टंट Straight राहतं. line. Yes. आता नेक्स्ट इथं ए टू बी देन आता direct measurement. काय होणार, Dot, dot, dot. आता ऍक्सेलरेशन काय झालंय, इट इज सॉरी velocity is decreasing, so acceleration काय होणार, Dot, dot, dot. निगेटिव्ह. हेच बरोबर आहे. एकच बरोबर आहे. काय झालं, सगळ्या ग्राफचे पहिले पार्ट बरोबर आहे. दुसरे नाही. माझा आवाज अगोदर अरे माझ्याकडे होता हे मला इकडे वाटतं माझ्याकडे मोठं होतं ए बस काय क्वेश्चन, हा तुम्हाला ग्राफ दिलेला आहे. यू आर गिवन दिस velocity time graph and what are you supposed to find, what is the distance covered. कसं कॅल्क्युलेट करणार आहे डिस्टन्स कव्हर्ड आता इथे, सगळ्यात पहिले velocity किती आहे, 20 त्याच्यानंतर किती झाली आहे, 10 इथे 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 20 आहे, 0 इथून मोशन सुरू झालंय ना, Zero झालं. इथे 0 आहे, इथून इथे 20. किती टाइम मध्ये गेली आहे, 5 सेकंड्स मध्ये ती 20 मीटर्स पर सेकंड झाली आहे, राईट. आणि 10 सेकंदानंतर पुन्हा 0 झाली आहे. म्हणजेच आपल्याला काय फाइंड करायचं इथे, फाइंड द डिस्टन्स कव्हर्ड. सो काय काय दिलेलं आहे आपल्याला इथे, आता इनिशियल दिलंय, इनिशियल इज 0, फर्स्ट केस ए टू बी, आपण हे ए आहे बी अँड देन दिस इज सी. ओके, सो यू इज 0, आपण कशाचं फाइंड करतोय, फ्रॉम ए टू बी. यू आहे आपला 0, बी किती आहे 20. मीटर्स पर सेकंड अँड टाइम इज हाऊ मच, 5 seconds. टाइम इज 5 सेकंड्स. सो ती डिस्टन्स किती ट्रॅव्हल होईल आता, 100 100 होईल.
सगळ्यात पहिले तर कॅल्क्युलेट ए काय येणार आहे आपलं v equals to u minus at, right? So a is equals to v minus u by t. So v किती आहे 20 minus 0. So किती येणार 20 upon time किती आहे 5. So acceleration is 4 meters per second square. हे झालंय आपलं acceleration. Then त्याच्यानंतर आता we know the formula that s is equals to ut plus half at square. So s equals to u into t means 0 multiplied by 5 is 0. So 0 plus half into a किती आहे आपलं 4 into time square. Time किती आहे 5 याचा स्क्वेअर किती होणार डिस्टन्स ट्रॅव्हल किती होणार 25 आणि हे कॅन्सल आउट होणार 4/2 will be equals to 2 and 2 into 5 square is 50 meters म्हणजे A to B आपलं डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालंय 50 meters. मग आता B to C किती होणार आता फाइंड करायचं आपल्याला B to C. इथे आपलं आता U किती आहे U is 20 meters per second, V is 0 meters per second. Time taken is किती 10 पासून 5 सेकंड. हा टाइम काढायचा आहे आपल्याला. सो हा किती आहे इट इज 5 सेकंड. सो इथे ऍक्सेलरेशन किती आहे आता v minus u by t. So 0 minus 20 upon 5. So that is equals to 4 minus 4 meters per second square. And again putting it into formula s is equals to ut plus r at square. So s u किती आता आपला इथे 20 multiplied by किती टाइम 5 then plus 1 by 2 acceleration किती आहे minus 4 into t square. टाइम किती आहे 5 multiplied by 5 square that is 25. So हे किती होणार आता 5 times 20 is 100 minus 4 times 2 and 50 times 2 is 25 times 2 is 50 and that is equals to 50 meters. So distance traveled from B to C is 50 meters and A to B is 50 meters. So total distance traveled किती है 100 meters. So total distance traveled is 50 plus 50 that is 100 meters. कळले काय केलंय तर सर इथं डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम दिलं होतं नाही तर ते का velocity is changing there is acceleration. So जेव्हा गाडी ऍक्सेलरेट होते तेव्हा त्याची velocity कंटिन्युअसली चेंज होत असते. सो velocity चेंज होत असल्यामुळे velocity कॉन्स्टंट नाहीये आपली बरोबर. कॉन्स्टंट असलं असतं काय झालं असतं पॅरलल लाईन आली असती. ते पॅरलल आहे का लाईन कुठे नाही. म्हणून आपलं काय झालं आता इथे आपण स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम नाही वापरू शकत तो फॉर्म्युला जेव्हा ऍक्सेलरेशन असतं तेव्हा. पण काय वाटतं दरवेळेस इतकं सगळं खेळावं लागणार हा हर बार इतना सब खेलोगे हा. तुम्हाला ग्राफ दिलेला आहे velocity time graph and you are asked to find the total distance covered. Can you see some relation between them? एरिया काढायचं शिकवलंय तुम्हाला स्कूलमध्ये की जर ग्राफचा एरिया काढला तर आपल्याला काहीतरी भेटत असतंय. तो ग्राफ आहे आपल्याकडे velocity time graph
त्याच्यावरती व्हेलॉसिटीने काहीतरी ट्रॅजेक्टरी बनवली आहे, पाथ बनवला आहे त्याचा. सो त्याचा जर आपण एरिया काढला तर आपल्याला काही भेटेल का? हो सर. हो सर. काय भेटेल आपल्याला? एरिया भेटेल. एरिया. तर एरियाचा अर्थ काय पुढे? व्हॉट डज दॅट एरिया मीन? हे झालं लिहून? इकडे लक्ष द्या. काय आपला बेस किती आहे? 10 सेकंड्स आहे, मीन्स 10 युनिट्स. Yes. सो इथे किती झालं आहे? 10. त्याच्यानंतर हाईट किती आपली? 20. ते काय बनलंय? ट्रायंगल बनलाय. अँड दिस हाईट इज 20. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो? हाफ बेस इंटू हाईट. सो याला जर आपण एरिया काढला हाफ इंटू 10 इंटू 20, याचा आन्सर किती येणार? 100. 100. काय Meters. मीटर्स कसं काय? Meters square. हा? Units square. आता लक्ष ऐकणार आहे का माझं? नाही. बेसचं युनिट काय होतं? याचं युनिट काय इथे? सेकंड्स. इथे याचं युनिट काय आहे? Meter per second. मीटर्स पर सेकंड. म्हणून आपला आन्सर काय येणार आता? 100 meter. 100 Meter. मीटर. कळलं काय घ्यायचं आपण? हो. दोघांना मल्टिप्लाय का केलं? डिवाइड, ऍड, सबट्रॅक्ट का नाही केलं? तर कारण की ते पण मल्टिप्लाय जेव्हा होणार तेव्हा युनिट्स पण मल्टिप्लाय होणार अँड विल गेट ओनली मीटर ॲज अ युनिट. अँड मीटर कशाचं युनिट असते? डिस्टन्सचं युनिट असते. और टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज 100 मीटर्स. एवढा सगळं खेळून पण आपला डिस्टन्स आपला 100 मीटर आलं आणि 2 मल्टिप्लाय करून सुद्धा आपला डिस्टन्स किती आलाय? 100 meter. 100 मीटर्सच आहे ना. ओके. सो आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. And you have to find the distance covered. Okay, थांबा दे. Consider it as 10. 10 घ्या. काय सर? Velocity जी आहे इकडे consider this as 10 meters per second. सेम आहे इकडे पण हा सुद्धा आहे आपला velocity time graph. इथे velocity आहे 10 meters per second. And you have to find the total distance covered. इकडे लक्ष द्या. आता काय होणार आहे? We will first start from 0 and then go to point B. A to B मध्ये आपलं इनिशियल velocity किती होती? 0. A to B our initial velocity was 0. Final velocity is 10 and time taken is 6 seconds. 2 seconds. 2 seconds. So our acceleration that is V minus U by T. So V किती है? 10 minus 0 is 10 and 10 upon 2 is 5 meters per Second square. second square.
सो इथे आपला डिस्टन्स ट्रॅव्हल किती होईल s इज इक्वल्स टू u t प्लस हाफ a t स्क्वेअर. So u आपला 0 is so 0 multiplied by anything is 0 plus half multiplied by our acceleration that is 5 and time taken is 2 and 2 square. So 2 the square is 4, 4 5s are 20 upon 2 10 meters. So A to B मध्ये आपला distance travel किती आहे 10 meters. Then आपला next आहे B to C. So B ची initial velocity किती आहे 10. बिकॉज आता A to B याची फायनल वेलोसिटी B to C ची इनिशियल वेलोसिटी होईल का सो आपली इथे फायनल वेलोसिटी किती होणार आहे C दॅट इज 10 मीटर्स पर सेकंड. सो आणि टाइम काय आपला आता 2 सेकंद पासून 8 सेकंदापर्यंत किती सेकंद होता 6 सेकंद. इट इज 6 seconds and our acceleration v minus u upon P t. v is 10 10, u is 10 upon 6 t, that is 6. So 10 minus 10 is 0. 0 and 0 upon 6 will be equals to 0 meters per second square. And our distance का formula काय आहे u t plus half a t square. And आपला आता 0 multiplied by t square into half हे सगळं काय होणार this will be equals to 0 and u किती होता आपला आता 10 10. So 10 multiplied by 6 6 that is equals to 60. 60. So total distance traveled is 60 meters. 60 meters from B to C and then from C to D. So C to D मध्ये initial velocity किती आहे 10 meters per second. Final velocity किती होणार आहे आता 0 meters per second. टाइम किती लागणार आहे 8 पासून 10 सेकंद म्हणजे किती 2 seconds 9 seconds and 10 seconds. And our acceleration v minus u upon t. Final velocity किती आहे 0 and u is 10 upon 2 time taken 2. So minus 10 by 2 is minus 5 minus 5 meters per second square. So distance traveled is u t plus half a square. half a t square. So u किती आपला आता इथे 10 multiplied by time किती आहे 2 seconds. Then plus 1 by 2 into acceleration is minus 5 and time is again 2 square. That is 2 square. So this 10 times 2 is 20. Then how minus sign बाहेर येणार and 5 into 4 is 20 upon 2 is 10. 10 So 20 minus 10 is again 10 10 meters. So C to D मध्ये पण किती distance travel करणार आहे आपण 10 meters. So total distance travel is 10 plus 60 plus 10. किती झालं ते 80 total distance is our 80 meters. So जर आता आपण याचा एरिया काढायचं ठरवलं हे एक ट्रॅपेझियम आहे. So area of trapezium is half into sum of parallel sides into height. बरोबर. सो हाफ पॅरलल साइड्सची ऍडिशन किती होणार आहे B to C आणि A to D या दोन पॅरलल साइड्स आहेत का सो A to D किती डिस्टन्स आहे 10 B to C किती आहे 6 सो 10 plus 6 is 16 and multiplied by height. So ही हाइट किती आहे 10 meters. That is equals to किती आता 16 divided by 2 is 8 and 8 multiplied by 10 is 80 meters. झालं क्लियर आहे इथपर्यंत
काय दिलं तुम्हाला याच्यामध्ये? ऍक्सेलरेशन, टाइम ग्राफ दिलेला आहे. इथे हे वरचं ऍक्सेलरेशन, याची मॅग्निट्यूड किती आहे? 4 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर ह्या खालच्या याचं मॅग्निट्यूड किती आहे? 2 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. टोटल टाइम ऑफ जर्नी किती आहे? 8 सेकंड. A to B, this is 4 minus 2. So B to C पण किती आहे आपलं आता? ते पण 4 सेकंड. So if the object starts from rest, find its final velocity. काय झालं? ऍक्सेलरेशन बघून येतो कोणतं घ्यायचं. बघा तुम्ही. काय आता बघायचं? जे काय सांगितलं तर ऑब्जेक्ट स्टार्ट फ्रॉम रेस्ट. जर ऑब्जेक्ट रेस्ट पासून स्टार्ट होतोय म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0 मीटर्स पर सेकंड. फायनल व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड करायची. आपल्याला काय दिलेलं आहे? टाइम किती आहे? 4 सेकंड. टाइम इज A to B चा 4 सेकंड आहे. and acceleration किती आहे? 4 meters per second square and we are supposed to find the final velocity. So final velocity चा फॉर्म्युला काय आहे? v equals to u plus a t. So u किती आहे? 0 plus a किती आहे? 4 into t is 4. So our final velocity is 0 plus 4 into 4 किती आहे? 16. So 16 meters per second. ही a to b ची final velocity झाली तर ती A to B ची final velocity will become the initial velocity for our B to C. So B to C जेव्हा आपण कॅल्क्युलेट करणार आहोत तर तेव्हा आपली initial velocity काय होईल? 16 meters per second. इथे पण आपल्याला final velocity कॅल्क्युलेट करायची आहे and we have time equals to 4 second and our acceleration is minus 2 meters per second square. So again v equals to u plus at and our u is 16, a is minus 2 times 4, so that is 16 minus 8 and that is equals to 8 meters per second. So the final velocity of this graph will be what?
8 meters per second. बट याला दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे? का नाही? लागेल फाइंड द एरिया. एरिया फाइंड करा. इथे काय एरिया येणार आहे? 16. It is 16. This is a square. This is 4 and this vertical it is also 4. Its काय म्हणतात त्याला? Length is 4. Height is also 4. So 4 times 4 काय होणार आहे आपलं रेक्टँगलची एरिया? 16. And त्याच्यानंतर हा एक सेकंड रेक्टँगल आहे. इथे याची हाईट किती आहे? -2. -2 आहे बरोबर का? Yes. -2 into length किती आहे? 4. 4. 8 minus 4 is 4. So -2 into 4 किती होणार? -8. 16 minus 8 किती होतं? 8. 8. And this is our final velocity. आता meters per second कसं आलं? तर आपलं आता इकडे काय होतं? Acceleration. ऍक्सलरेशनचं युनिट काय? meters per second square. And x axis वरती काय आहे? Time. टाइम कशामध्ये असतंय? सेकंड्स मध्ये. सो सेकंड आणि मीटर्स पर सेकंड स्क्वेअर एक सेकंड कॅन्सल आउट होणार and we'll get the unit as meters Meter per per second. second. And meters per second कशाचं युनिट असतंय? Velocity. Velocity. And after calculating the area under acceleration time graph, we get the Velocity. final velocity. सो आज आपण बघितलं एरिया काढल्यानंतर काय भेटतं. उद्या आपण बघू स्लोप काढल्यानंतर काय भेटतं. कळलंय काय बोललो मी? Now we'll learn to calculate the slope. स्लोप काढायला शिकले का तुम्ही? 10वी मध्ये नाही. स्लोप ऑफ लाईन नाही. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये नाही. y2 minus y1 upon x2 upon x1 असं शिकवलं काय शाळेत? शिकवलं कसं? CPSC ला नव्हतं. नाही, sir.